हा ताई, आपलं पूर्ण नाव काय? लता सुभाष ढोण. लता सुभाष ढोण. सुभाष ढोण, राहणार शेंबा, बुद्रुक आहे की खुर्द आहे? खुर्द. आणि तुम्हाला काय त्रास होता आधी? मला कंबरचा त्रास. कंबरचा त्रास होता. आणि कशामुळे होता तो? शाट लागल तर 4 वर्षाच्या अगोदर. तर त्याच्या आता पण मग आता जास्त उमयला होतं ते. हां, तर जवळपास मग काय काय त्रास होता समजा त्याचा? मग तुम्हाला काय काय करता येत नव्हतं? मला म्हणजे उठताही बी नव्हतं येत, बसताही नव्हतं येत, असं हातार बी नव्हता होता येत. आईला ना म्हणजे झोपून जेवण करावं लागत होतं. झोपून जेवण करावं लागत होतं, बसता पण नव्हतं येत? नाही, बसता पण नव्हतं येत. आणि चेअरवर बसून आंघोळ करून द्यावी लागत होती. स्वतः आंघोळ पण नव्हती करू शकत. हो. आणि स्वतःचे केस सुद्धा नव्हते विंचरू शकत. केस सुद्धा विंचरून द्यावं लागत होते. पूर्ण 1 महिना आम्ही दोघी बहिणींनी मिळून चेअरवर बसून आंघोळ करून दिली. माझ्या आईची आंघोळ सुद्धा नव्हती करता येत. बर, मग आज आता तुम्हाला सकस संतुलित आहार तुम्ही घेऊन किती दिवस झालेत आणि व्यायामाला जोडून किती दिवस झालेत तुम्हाला एकूण? 4 महिने झाले आता. आणि आता तुम्ही काय काय कामं करू शकता? आता मी शेतात बी जाऊ शकतो, घरचे कामं करू शकतो सगळे. म्हणजे लय फरक पडला मला आता. म्हणजे उषा सुरळकर रेन चांगलं आम्हाला त्या दादानं त्या ताईनं तेपासून आम्ही समजा ह्या आहार घेतला, लय फरक पडला मला. बरं, आता तुम्हाला डॉक्टरांनी काय काय सांगितलं होतं करायचं जेव्हा तुम्हाला ही त्रास होता आणि तुम्हाला उठता पण येत नव्हतं, तेव्हा डॉक्टर काय म्हणायचे मग? ऑपरेशन सांगितलं डॉक्टर. कुठलं ऑपरेशन सांगितलं होतं मग त्यांनी? काय गादी समजा तुमची सरकलेली होती म्हटलं तुम्ही, तर त्याचं ऑपरेशन करायसाठी किती खर्च सांगितला होता डॉक्टरांनी? नाही, 2 लाख रुपये सांगितले. कुठले डॉक्टर होते ते समजा साधारण? खामगावचे प्रवीण पाटील. प्रवीण पाटील आपले जे अकोल्याचे येतात तेच? खामगावचे प्रवीण पाटील, हो ओळखतो मी. नवीन आहेत त्यांचं हॉस्पिटल 3-4 वर्षातलं. हां, त्यांनी जवळपास ते सगळ्यात स्वस्त डॉक्टर आहे बरं, खामगावचे सगळ्यात स्वस्त आहे. आणि त्यांनी जर 2 लाख रुपये खर्च सांगितला तर इतरांनी तुम्हाला 5 लाख सांगितला असता. हां, तर मग आज तुम्हाला सकस संतुलित आहारासाठी जास्तीत जास्त किती खर्च झाला असेल तुमचा 4 महिन्यात? काय 30,000 रुपये. 30,000 रुपयात आज तुम्ही शेतातले कामं पण करायला लागले. 30,000 रुपये तुम्ही कमावले पण असतील तेवढे. आता समजा तुम्ही शेतात जाताय आणि ते जाऊ द्यात, पण जीव तुमचा आता समजा आता तुम्हाला बेडवर होते तेव्हा तुम्हाला म्हणजे आता कसं वाटत होतं? बोलले की त्यापेक्षा मारून टाका तुम्ही, की मी इतकी हे झालते की मला दवाखान्यात न्या, नाही तर म्हणजे जीव कावला होता, घरातले कावले होते. पण आता म्हणजे आईवर प्रेम, त्याच्यामुळे सगळ्यांना करावंच लागते. आणि सकस संतुलित आहाराला मग तुम्ही काय माणसाला आता जसं या जगात आपल्याला या पृथ्वी तलावरचा सकस संतुलित आहार जो आहे त्याला तुम्ही तुमच्यासाठी अमृत म्हणूनच आला तो, बरोबर आहे. आज तुम्ही त्याच्यामुळे संजीवनी बुटी म्हणून तुम्हाला प्राप्त झाली आणि तुम्ही उठून बसल्यात. तुम्हाला आशा होती काय की आपण परत उठून बसू? म्हणजे अशा सोडले सगळे डॉक्टर हे केले, त्या पुढे घेतल्या सगळं आयुर्वेदिक सर्व औषध घेऊन बसलेलो आहे आम्ही. बरामपूरचे डॉक्टर आले ते मलकापूर, त्याच्या आजारी बी जाऊन आली. त्या डॉक्टरने सांगाल तर तरी आम्ही तुम्ही ऑपरेशन करायला लागेल, MRI करणार, अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. आता बघा, MRI आणि ह्या गोष्टी जर म्हटल्या त्यात प्रत्येक गोष्टीला आपल्याला 4-4, 5-5 हजार रुपये खर्च येतो. मग तेवढ्यात तर आपला आहार होतो एका महिन्याचा. मग हा सकस संतुलित आहार अगोदर माहित नव्हतं, 4 वर्षाच्या अगोदर नाही माहित नव्हतं, तो आपला दोष नाही आहे. पण आपल्याला माहिती असताना देखील घेणं नाही म्हणजे हे चुकीचं आहे ना. मग बघा, आता जे लोक समजा सकस संतुलित आहार महाग म्हणतात, तर महाग पडेल का हा? म्हणजे आपल्याला 4-5 हजार रुपये आपल्या स्वतःच्यासाठी खर्च करणं नक्कीच चांगलं आहे. आणि सकस संतुलित आहार सगळ्यांनी घेतला पाहिजे असं तुमचं मत आहे, की जेणेकरून सगळ्यांचे त्रास याच्यातून मुक्त होतील असं वाटते तुम्हाला? बस, धन्यवाद ताई.